विकी हे द्यायचं अच्छा शुभेच्छा आणि आज आपण शनी शिंगणापूर इथं आल्यानंतर विधान परिषदचा उपसभापती झाल्यानंतर पहिल्यांदा इकडे येण्याचं मला एक भाग्य मिळालं. माझ्याबरोबर माझे सहकारी आमदार साहेब पण देखील आहेत, सर्व ट्रस्टी विश्वस्त देखील आहेत आणि एक आगळं वेगळं नाता या परिसरातल्या सर्व लोकांबरोबर राहिलेलं आणि विशेषतः संस्थेबद्दल राहिलेलं आहे. मी आता त्यांना सांगतो की 1992-93 सालापासून शनी शिंगणापूरला एक वेगळ्या स्वरूपात मी बघताना बघतोय आणि मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की देवस्थानाच्या माध्यमातून अनेक सुखसुविधा जे या अगोदर आपण निर्माण केले पाहिजे होते ते करण्याचं काम आज प्रामाणिकपणे आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी नतमस्तक होत असताना सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणत असताना जो असलेल्या जे अडचणीचे काळ जे जातात आणि या राज्यावरती येतील त्याला दूर ठेवण्याचं काम शनी शिंगणापूरांनी करावं असं नतमस्तक होतोय. नंतरच शिर्डीला आणि विशेषतः नाशिकला पण एक दौरा आहे. आज सकाळपासूनच संभाजीनगरमध्ये विभिन्न खात्याचे विभागाची चर्चा करत असताना औद्योगिक दृष्टिकोनातून पण देखील काही कारखाने जे पैठणला आहेत किंवा नवीन बिडकींसारख्या इंडस्ट्री झाल्या, कारण मी राज्याचा उद्योग मंत्री पण होतो, गृहनिर्माण मंत्री पण होतो आणि त्याचा एक भाग म्हणून अजून त्याला चालना मिळावी या भावनेतून पण देखील आज त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे सहकारी आदरणीय संजय शिरसाट साहेबांची भेट घेतली. मुंबरेजी जे आमचे खासदार आहेत, आमचे नगरसेवक भाऊसाहेब मुंबरेजी आहेत, त्यांच्याही बरोबर चर्चा विनिमय करण्याचं काम केलं. तर एकंदरीत या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्याची एक चांगल्या रीतीने सर्व कार्यकर्त्यांबरोबर केलेले आहेत. आमदार साहेबांचं पण काम आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे की दूरदृष्टिकोनातून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याची भूमिका ही त्यांची नेहमी असते आणि म्हणून सातत्याने या भागाच्या लोकांचा विकास कसं करता येईल, अनेक जे प्रश्न जे प्रलंबित त्याला कसं न्याय देता येईल ते देण्याचा प्रयत्न होतो आणि मला निश्चितपणे खात्री आहे की शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये भरघोस काम असं त्यांच्याकडनं होईल अशी मी अपेक्षा करतो.